ऋषिकेश ऋषिकेश लोखंडे अजित इटुकडे ऋषिकेश हॅलो सर. हा छान. चला आवाज काय येईना. वाचा एकदा वाचा छान. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय कसरतपटूंना आवड खेळताना पाहणे ही एक निराशाजनक साम्य गोष्ट होऊन बसली आहे. जगातील सर्वात महान क्रीडा महोत्सवातून केवळ एक पदक घेऊन येणे ही थोडक्यात सांगायचे तर हृदयविदारक गोष्ट आहे. योजनाबद्धता पुरेसा प्रशिक्षण सवलती आणि परदेशी वातावरणाचा परिचय यांचा अभाव हे भारतीय क्रीडांच्या नीरस प्रदर्शनाचे घटक मानता येतील. प्रतिभेच्या बाबतीत असे म्हणता येईल की तिची काही वानवा नाही. 10 कोटींहून अधिक लोकसंख्या असल्यावर प्रतिभा सापडण्यासाठी धाव करावी लागत नाही. मग लाख रुपयांचा प्रश्न असा उठतो की ऑलिम्पिकच्या रंगमंचावर या प्रतिभेचे काय होते, तर याचे दुःख स्पष्टीकरण असू शकते की पैसा अथवा त्याचा अभाव हेच भारताच्या दुःख भरल्या कहाणीचे मूळ कारण आहे. उतारा खूप छान आहे, पण तुम्हाला काय करावं लागेल लक्षात आलं का? वाचन तुम्हाला स्पष्ट करता यायला पाहिजे. वाचनाचा थोडा सराव पाहिजे आणि स्पष्ट वाचलं तरच ते समजपूर्वक वाचन होणार आहे. नाहीतर तुमचा वेळ जातो. तुम्हाला 3 मिनिटं विनाकारण जातात. 1 मिनिटामध्ये मुलं उतारा वाचून काढतात. आपल्याला योग्य वेग आला पाहिजे वाचनाचा, आणि ते फार महत्वाचं आहे. स्पष्ट आवाजामध्ये वाचायचं. ऑलिम्पिकमध्ये भारतीय कसरतपटूंना अडखळताना पाहणे ही एक निराशाजनक सामान्य गोष्ट होऊन बसली आहे. जगातील सर्वात महान क्रीडा महोत्सवातून केवळ एक पदक घेऊन येणे ही थोडक्यात सांगायचे तर हृदयविदारक गोष्ट आहे. योजनाबद्ध पुरेशा प्रशिक्षण सवलती आणि परदेशी वातावरणाचा परिचय याचा अभाव ही भारतीय क्रीडा चमूच्या नीरस प्रदर्शनाचे घटक मानता येतील. प्रतिभेच्या बाबतीत असे म्हणता येईल की तिची काही वानवा नाही. 10 कोटीहून अधिक लोकसंख्या असल्यावर प्रतिभा सापडण्यासाठी धावाधाव करावी लागत नाही. मग लाख रुपयांचा प्रश्न असा उठतो की ऑलिम्पिकच्या रंगमंचावर या प्रतिभेचे काय होते, तर याचे एक स्पष्टीकरण असू शकते की पैसा अथवा त्याचा अभाव हेच भारताच्या दुःख भरल्या कहाणीचं मूळ कारण आहे. असं स्पष्ट वाचायचा प्रयत्न करा. तुम्ही दररोज एक उतारा, एक पेज, नवीन पेज वाचायचं, कुठलं तरी सराव करा. एखादा उतारा 10 वेळी वाचा. फक्त 10 वेळी प्रत्येक 2, 3, 4 वेळेस वाचा, जोपर्यंत स्पष्ट वाचता येत नाही. एक 4-8 दिवसात तर तुमचं वाचन सुधारतं. 8 दिवस लागतात फक्त, पण सराव मात्र तुमचा परफेक्ट असला पाहिजे. अजित इटुकडे, चला.
प्रश्न सांगा. उतार्यात वापरलेला निराशाजनक शब्दाचा अर्थ आहे. निराशाजनक म्हणजे काय? काय आहे निराशा? हा, काय असेल त्याचा अर्थ? चिंताजनक आहे का त्रासदायक आहे का दुःखकारक आहे का भयावह आहे? काय असायला पाहिजे सांगा. दुःख कारण सर. दुःखकारक आहे का? दुःख भरल्या कहाणीचं मूळ आहे, म्हणजे दुःखदायक आहे ते. वाईट वाटतंय लेखकाला, दुःखी झालाय तो. एवढ्या मोठ्या एक निराशाजनक सामान्य गोष्ट, या म्हणजे क्रीडा महोत्सवातून केवळ एकच पदक घेऊन आलं सगळं माहिती असताना, किंवा त्यांच्याकडे ती प्रतिभा आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, मग तरी पण एकच पद मिळते, म्हणजे त्याच्यामुळं तो दुःखदायक झालाय. आणि ही दुःखदायक कहाणी इथं सांगितले, दुःख भरल्या कहाणीचं मूळ, म्हणजे ही दुःखदायक गोष्ट आहे. निराशाजनक या शब्दाचा अर्थ आपल्या उतार्यामध्ये, या उतार्यामध्ये असा आहे की दुःखदायक. यानंतर सत्यम सांगा. खालीलपैकी कशाच्या संदर्भात परिच्छेदात सर्वात महान क्रीडा महोत्सव असा उल्लेख आलेला आहे? कोणत्या क्रीडा महोत्सवाला सगळ्यात महान क्रीडा महोत्सव म्हणून ओळखलंय? तर जगातील सर्वात महान क्रीडा महोत्सव म्हणजे ऑलिम्पिक. ऑलिम्पिक खेळ असतात, ऑलिम्पिक खेळ असतात. तर 4 वर्षांनी होतात ते, आणि ते प्रत्येक दुसऱ्या देशामध्ये होत असतात, प्रत्येक वेगळ्या देशात. त्या देशातनं आयोजन करायचं असतं, स्वतःहून ती मागणी केलेली असते. आणि हा ऑलिम्पिक नावाचा जो क्रीडा महोत्सव आहे तो सगळ्यात मोठा क्रीडा महोत्सव म्हणून इथं दिलंय. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे त्याचं. याच्यानंतर 3 नंबरचा प्रश्न. भारतीय क्रीडापटूंच्या अपयशाची कोणती कारणे उतार्यात सांगितलीत? तर इथं दिलंय बघा, नीरस प्रदर्शनाचे घटक मानता येतील. ही अपयशाची कारण आहेत ही. पण कोणती? योजनाबद्धता, पुरेशा प्रशिक्षण सवलती आणि परदेशी वातावरणाचा परिचय यांचा अभाव. ऑप्शन नंबर 2. त्याच्यामुळं काय होत आहे? मग इथं दिलंय का खाली कुठे? योजनाबद्धता, पुरेशा प्रशिक्षण सवलती आणि परदेशी वातावरणाचा परिचयाचा अभाव. हे 1 नंबरचं इथं दिलंय. खाण्याच्या सवयीचा कुठं उल्लेख नाही. प्रशिक्षण पद्धती व पुरेशा प्रशिक्षण सवलती नाही, याचा अभाव आहे त्यांच्याकडं. आणि प्रशिक्षणाच्या वेळा, योजनाबद्धतेचा अभाव आणि परदेशी वातावरणाचा परिचय नाही, परिचयाचा अभाव हे कारण आहे. 1 नंबरचं उत्तर याचं बरोबर आहे. हो. आलं का लक्षात? हो. ऑप्शन समर्थ पाटील, पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगा. प्रश्न 4. लाख रुपयांचा प्रश्न या शब्दाचा अर्थ काय? इथं सांगितलंय लाख रुपयांचा प्रश्न असा उठतो की, लाख रुपयाचा प्रश्न काय? ऑलिम्पिकच्या रंगमंचावर या प्रतिभेचे काय होते? पण इथं नाही, शब्दाचा अर्थ विचारलाय. लाख रुपयाचा प्रश्न म्हणजे ज्याचं उत्तर दिल्यावर लाख रुपये मिळतील असा प्रश्न. सर्वात महत्वाचा आणि वाजवी प्रश्न, लाख रुपये किमतीचा प्रश्न, ज्याचे उत्तर देण्यासाठी लाख रुपये द्यावे लागतील असा प्रश्न नाही, तो एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे असं असलं पाहिजे त्याचा. 6-2 करेक्ट. सर्वात महत्वाचा प्रश्न. या उतार्यामध्ये एकाच प्रश्नावर बोललाय काय की लाख रुपयाचा प्रश्न होऊन बसलाय तो. ऑलिम्पिकच्या रंगमंचावर या प्रतिभेचं काय होतंय? खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे. लाख रुपये म्हणजे मोठी किंमत आहे असं मानलं जायचं, म्हणून ते लाख रुपयाचा प्रश्न असं म्हणतात. म्हणजे महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय. यानंतर मानव सांगा. पाचवा प्रश्न. ऑलिम्पिकच्या रंगमंचावर भारतीय प्रतिभेच्या अपयशाचं कोणतं मूळ कारण आहे? योजना, पैसा अथवा त्याचा अभाव,
सर हेच भारताच्या दुःख भरल्या कहाणीचे मूळ कारण आहे. मूळ कारण आला का शब्द? म्हणजे काय काय पाहिजे? पैसा अथवा त्याचा अभाव. पैसा अथवा त्याचा अभाव, जशाच तसं. पैसा अथवा त्याचा अभाव. आलं का लक्षात? यस सर. हे मूळ कारण आहे. फक्त पैशाचा अभाव नाही म्हटलं, फक्त पैसाही नाही म्हटलं. त्यांनी सांगितले पैसा अथवा त्याचा अभाव, आणि तसंच दिलंय चौथ्या पर्यायात, पैसा अथवा त्याचा अभाव. आणि हे या दुःख भरल्या कहाणीचं मूळ कारण आहे. असा खूप छान उतारा आहे. उतारा वाचनाचा सराव करा. रेकॉर्डिंग मध्ये उतारा दिसतो, त्या ठिकाणी जाऊन पॉज करा. तिथं बराच वेळेला तो उतारा वाचा. वाचल्यानंतर जो सराव तुमचा होईल त्याच्यातून तुमची समज वाढेल. तिथं तुमचा वेळ तुम्हाला कमी पडतो. उतार्यांना वाचायचं, एकदा वाचताना जर तो स्पष्ट नाही वाचता आला तर परत परत वाचायचं. त्याच्यासाठी 10 मिनिटं विनाकारण लागतील. खरं तर 5च मिनिटात उतारा सगळा समजतो, पण तुमची वाचनाची स्पीड योग्य असली पाहिजे. बघा, आपण सगळेजण म्हणतो मराठी खूप सोपं आहे, परंतु तुमचं वाचन त्या दर्जाचं असलं पाहिजे. आणखी बरेच मुलं आहेत, थोडे मुलं सोडले तर खूप मुलांना फार असं अडखळत एक एक शब्द वाचता येतो. त्यामुळं तुम्हाला त्या उतार्याचा स्पष्ट अर्थ काढता येणार नाही, तो लवकर समजणार नाही. आणि जोपर्यंत समजपूर्वक वाचनाचा तुमचा चांगला सराव होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये वेग येणं किंवा याच्यात अचूकता येणं उतार्यांमध्ये हे फार कमी आहे. आणि एकाच या मराठी विषयामुळेच आपलं सगळ्यात जास्त नुकसान होतं. विद्यार्थी 2-3 मार्कांनी मागे राहतात. मी म्हणलं ना, 95 विद्यार्थी जवळजवळ 90च्या पुढचे आहेत, पण सिलेक्शन होत नाही. ते कुठं प्रॉब्लेम आलाय? त्यांचे मराठीमध्ये एक दोन प्रश्न विनाकारण चुकलेत. हा एवढा सोपा विषय असताना फक्त वाचनाच्या सरावासाठी आपले मार्क जायला नको. काहीही वाचा, दररोज वाचा, थोडंसं तरी वाचा ना, नवीन गोष्ट वाचा, वाचनाचा सराव करा. एकदा वाचा, अडखळत वाचलं तर डबल वाचा. जोपर्यंत स्पष्ट वाचता येत नाही तोपर्यंत वाचा. ते खूप महत्वाचं आहे. वाचनाशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. वाचन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण वाचनाशिवाय समजत नाही. आणि वाचन हे स्पष्ट अचूक असलं पाहिजे, न अडखळता वाचता आलं पाहिजे, योग्य वेगाने वाचता आलं पाहिजे. ही सगळ्यात बेसिक पायरी सगळ्यात. आणि त्याचा सराव करा, तर एकाच गोष्टीनं आपण यशस्वी होऊ शकतो. आज आपण इथं थांबू. उद्या नवीन उतारा घेऊन पुन्हा एकदा. पण एक उतारा काहीच नाही वाचायचं, हेच वाचा. आता क्लास झाला ना, 15 मिनिटं फक्त यालाच वाचा. प्रत्येक विद्यार्थी वाचन काय अवघड आहे का? नाही, कुणीही शिकू शकतो. आपण ते पहिलीतच शिकलो, पण तुम्ही त्याचा योग्य सराव केला पाहिजे. आणि सरावानेच ते शक्य आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती की वाचन तुमचं वाढवा. कमी वाचा, 5 ओळीच वाचा दररोज, पण वाचा, त्याला स्पष्ट वाचण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये यशस्वी होणार. ठीक आहे, आपण इथं थांबू.